आणखीन एक महत्त्वाची बातमी, देहू रोड परिसरामध्ये भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डींची हत्या झाली। अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याचं सांगितलं जातंय। गोळी डोक्यात लागल्यानं रमेश रेड्डी यांचा मृत्यू झाला। घटनेमुळे देहू रोड परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सुरू आहे। देहू रोड परिसरामधली ही घटना समोर आली आहे। रमेश रेड्डी यांचा गोळीबारात मृत्यू झाला। आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी, ही घटना अर्ध्या रात्रीची आहे। पोलिसांकडून या संपूर्ण गोष्टीचा अधिकचा तपास देखील सुरू आहे। अज्ञात हल्लेखोरांनी रमेश रेड्डींवरती हल्ला केला, त्यांना गोळी झाडली गेली आणि ही गोळी थेट रमेश रेड्डी यांच्या डोक्यावर बसली, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे पिंपरी चिंचवड, देहू रोड, आळंदी या संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। भाजपा कार्यकर्ता अशी रमेश रेड्डींची ओळख होती। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी अविनाश परबत माझ्यासोबत आहेत। अविनाश, हो, काल अत्यंत धक्कादायक बाब जी आहे ते समोर आले। तब्बल 16 राऊंड जे आहे ते फायर करण्यात आले होते आणि त्यानंतर जे आहे एक गोळी जी आहे ती त्याच्या या व्यक्तीच्या डोक्याला लागली, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। खरं तर ह्या नेमकं कशामुळे सर्व कटकारस्थान करण्यात आलेलं हे अजून समोर आले नाही, परंतु पोलीस हा नेमका कशामुळे हे पूर्ण घटना घडलेली याचा तपास घेत आहे। परंतु अतिशय धक्कादायक बाब म्हणजे इथे तब्बल 16 राऊंड जे आहे ते चालवण्यात आलेले आहे। त्यामुळे जे आहे पुणेसह आसपासच्या एरियामध्ये जे आहे दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अविनाश, आपण बघतोय पुण्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडतात, मग त्या राजकीय असतील किंवा सामाजिक क्षेत्रातल्या असतील, अशा अनेक घटना आपण गोळीबाराच्या, हल्ल्यांच्या, हत्येच्या आपण पाहतो। राजकीय क्षेत्रात होते रेड्डी, भाजपा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती। राजकीय वैमनस्यामधून ही हत्या झाली असावी अशा पद्धतीच्या काही चर्चा आहेत? हो, शक्यता नाकारता येत नाही, कारण की ज्यांची हत्या झाली आहे रेड्डी जे आहेत ते भाजपमध्ये भाजपचे कार्यकर्ते होते आणि काही वर्षांपूर्वी देखील त्यांची भाव अशाच गोळीबार करून त्यांची देखील हत्या करण्यात आलेली होती। नेमकी ही हत्या जी झालेली आहे ती राजकीय कारण आहे की इतर काय आहे ते आता पोलीस तपासामध्ये समोर येईल, परंतु याची आता सध्या तरी चर्चा आहे राजकीय चर्चेमधून ही हत्या झाली आहे अशीच चर्चा सध्या मावळात पासून पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये ही चर्चा रंगत आहे। जी, धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।